तीन पिढ्यापासून सुरू असलेले राजकीय वैर संपुष्टात आणण्याचे श्रेय भाजपला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या जय-पराजयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी 3 पिढ्यापासून सुरू असलेले राजकीय वैर संपुष्टात आणण्याचे श्रेय भाजपला मिळाल्याचे सांगितले. तसेच गोपीचंद पडळकर यांना पराभूत करण्यासाठी विरोधक एकत्र आल्याचा आरोप त्यांनी केला. मतांच्या आकडेवारीचा संदर्भ देताना भाजपचे मताधिक्य सर्वाधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. महायुतीला 50-18 अशी आघाडी असून आघाडीला 43 मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मिरज पंचायत समिती संदर्भात उद्या विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार असल्याची माहिती देत एका सदस्याला पळवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. विरोधकावर टीका करताना त्यांनी पराभवानंतरही विजयाचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले. तसेच काही खासदारांनी चुकीची माहिती देत निवडणूक जिंकली असा आरोपही त्यांनी यावेळी केला. विविध योजनांच्या संदर्भात जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत चंद्रकांतदादा पाटील यांनी आत्मचिंतन सुरू असल्याचे सांगितले. तसेच विरोधकांनीही आत्मपरीक्षण करावे असे मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेस आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीरदादा गाडगीळ, पृथ्वीराज देशमुख, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीला तर सांगली जिल्ह्यातल्या आमच्या तलाव जिल्ह्याचं मी अभिनंदन करतो. त्यांनी ह्या जिल्ह्यातील 3 पिढ्यांची वैर माझ्या प्रत्येक आपल्याला त्यांनी या सगळ्यांना सगळी वैर विसरून एकत्र आणायला द्यायला वाद देतो. त्याबद्दल माझ्या जिल्ह्याचं अध्यक्ष नाही झालं, जिल्ह्याचं तेवढं चांगलं काम केलं. समजा काय बाबू विषय दादा बाबू करायला